वापरून आपल्या सरस्वती या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जून 2025 या रोजी झालेल्या पेपर क्रमांक 2 शिक्षणशास्त्र या विषयाचे 1 to 50 याचे एक्सपेक्टेड आन्सर कीज बघितल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 51 to 100 याच्या 15 जून 2025 रोजी झालेल्या क्वेश्चन पेपरच्या एक्सपेक्टेड आन्सर्स बघणार आहोत. माझ्याकडे ए सिरीजचा पेपर आहे. त्याच्यानुसार क्वेश्चन नंबर 51 डॉट डॉट संशोधनाचा संबंध वृत्तीमत्ते आणि वर्तन यांच्या व्यक्तिनिष्ठ मूल्यांकनाशी आहे. ए गुणात्मक दृष्टिकोन, बी मिश्र पद्धतीचा दृष्टिकोन, सी कृती संशोधन आणि डी संख्यात्मक दृष्टिकोन. द राईट आन्सर इज ऑप्शन ए गुणात्मक दृष्टिकोन. क्वेश्चन नंबर 52 लीनच्या मते डॉट डॉट व्यक्ती अभ्यास अभिकल्प घटक नाही. ए अभ्यास प्रश्न, बी संदर्भ लिहिणे, सी निष्कर्षांचा अर्थ लावण्याचे निकष आणि विश्लेषणाच्या घटकांची ओळख. तर याच्यामध्ये हे अभ्यास प्रश्न, निष्कर्षांचा अर्थ लावण्याचा निकष आणि विश्लेषणाच्या घटकांची ओळख हे सगळे येतात. ऑप्शन बी संदर्भ लिहिणे येत नाही. रायटिंग रेफरन्स त्याच्यामध्ये येत नाही. फोर्थ एक प्रेपोजिशन म्हणून एक घटक आहे. क्वेश्चन नंबर 53 डॉट डॉट ही अशी परिस्थिती किंवा वैशिष्ट्य आहे की जो प्रयोग करता हाताळतो, नियंत्रित करतो किंवा निरीक्षण करतो. ऑप्शन ए चले, बी वैधता, परिकल्पना, विचार सहनशीलता. द राईट आन्सर इज ऑप्शन ए चले, व्हेरिएबल्स. क्वेश्चन नंबर 54 डॉट डॉट चले ही अनियंत्रित चले असतात ज्यांचा अभ्यासाच्या निकालावर लक्षणीय प्रभाव पडतो. तर राईट आन्सर इज बघा, अनियंत्रित चले असतात की त्यांच्या अभ्यासाच्या निकालावर लक्षणीय प्रभाव पडतो, म्हणजेच आपला आन्सर आहे बी बाह्य चले. क्वेश्चन नंबर 55 डॉट डॉट श्रेणी निरपेक्ष किंवा खरे शून्य मोजमाप आहे. ए नामांकन, बी गुणोत्तर, सी अंतर आणि डी क्रमांकन. द शून्य विचारले म्हणून आपलं द राईट आन्सर इज बी गुणोत्तर. क्वेश्चन नंबर 56 डॉट डॉट हे मध्यवर्ती प्रवृत्तीच्या तुलनेत स्थिर परिणाम आहे. ए मध्यमान, बी मध्यांक, सी भूयिष्ठ आणि डी टक्केवारी. द राईट आन्सर इज मध्यमान, मीन. आणि ते सेंट्रलला मेन असतं आणि आपल्याला मध्यवर्तीचं विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 57 सर्वोच्च आणि सर्वात कमी गुणांमधील फरकास डॉट असे म्हणतात. ए प्रमाण विचलन, बी टक्केवारी, सी मध्यांक आणि विस्तार. द राईट आन्सर इज रेंज, विस्तार. क्वेश्चन नंबर 58 जेव्हा पर्यायी परिकल्प H1 स्वीकारले जाऊ शकतो आणि H2 नाकारला जातो, ही डॉट डॉट त्रुटीचा प्रकार आहे. H1 फॉर अल्टरनेटिव्ह आणि H2 फॉर हल. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. प्रकार टाइप 1N. 59 उदयोन्मुख अभिकल्प हा डॉट डॉट संशोधन अभिकल्पाचा प्रकार आहे. ए कथन संशोधन अभिकल्प, बी प्रवृत्ती सिद्धांत अभिकल्प, सी मिश्र पद्धती अभिकल्प, डी व्यक्ती अभ्यास अभिकल्प. तर एम्परिंग डिझाईन जी येते ती आपल्याला ग्राउंडेड थ्योरी डिझाईन म्हणजे प्रवृत्ती सिद्धांत अभिकल्प. द राईट आन्सर इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 60 एखाद्या विषयी संबंधित लोक आणि घटनांमधील क्रिया आणि परस्पर संवादाच्या क्रमाला डॉट डॉट असे म्हटलं जातं. ए प्रक्रिया दृष्टिकोन, बी सैद्धांतिक नमुना, सी मूलभूत श्रेणी आणि डी सिद्धांत निर्मिती. द राईट आन्सर इज प्रक्रिया दृष्टिकोन, प्रोसेस अप्रोच. क्वेश्चन नंबर 61 निरीक्षणातून
सामग्री प्राप्त होते. गुणात्मक, सांख्यिकीय, गुणात्मक व संख्यात्मक आणि डी संख्यात्मक. द राईट आन्सर इज गुणात्मक आणि संख्यात्मक. मोस्टली गुणात्मक प्राप्त होते. निरीक्षण म्हटलं म्हणजे आपण त्याच्यातनं क्वालिटेटिव्ह सामग्री प्राप्त करतो, परंतु त्यांनी आन्सर मध्ये गुणात्मक व संख्यात्मक दोन्ही ऑप्शन दिल्यामुळे संख्यात्मक क्वचित म्हणू शकतो तो माझ्या मताप्रमाणे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 62. विद्यार्थी निर्मित उत्पादनांचे वैध मूल्यांकन करण्याची सुयोग्य साधने होय. पदनिश्चय श्रेणी, पडताळा सूची, प्रश्नावली आणि मुलाखत सूची. तर याच्यातलं राईट आन्सर आहे पदनिश्चय श्रेणी आणि प्रश्नावली, ऑप्शन ए. त्याच्यात फर्स्ट अँड थर्ड. पदनिश्चय श्रेणी आणि प्रश्नावलीमधून आपण वैध मूल्यांकन करू शकतो, व्हॅलिड असेसमेंट. कारण की मुलाखतीमधून कदाचित आपल्याला आपला दृष्टिकोन वैयक्तिक असू शकतो, म्हणून पदनिश्चय श्रेणी आणि प्रश्नावली. क्वेश्चन नंबर 63. पोर्टफोलिओ मूल्यांकनाचा प्रमुख हेतू काय असतो? ए. विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय मानदंडाशी तुलना करणे. बी. विशिष्ट कालखंडातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापन करणे. सी. व्यक्तिगत अध्ययन गरजांचे निदान करणे. आणि डी. एखाद्या अभ्यासक्रमासाठी श्रेणी निश्चयन करणे. द राईट आन्सर इज ऑप्शन बी. विशिष्ट कालखंडातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापन करणे. क्वेश्चन नंबर 64. खालीलपैकी कोणते विश्वसनीय मूल्यांकनाचे वैशिष्ट्य नाही? सातत्य, वस्तुनिष्ठता, वैधता आणि व्यक्तिनिष्ठता. द राईट आन्सर इज ऑप्शन डी. व्यक्तिनिष्ठता. क्वेश्चन नंबर 65. एखाद्याचा रुब्रिकची 3 आवश्यक वैशिष्ट्ये ही असतात: मूल्यांकन निकष, आलेख, गुणवत्ता आलेख आणि गुणदान कार्यनेते. तर याच्यामध्ये आलेख येणार, ही येणार नाही, म्हणून 1, 3rd and 4th. 1, 3rd and 4th. ऑप्शन डी. 1, 3rd and 4th. क्वेश्चन नंबर 66. अध्ययन निष्पत्तीमध्ये वृद्धी करण्यासाठी अध्यापन आणि अध्ययन यामध्ये रूपांतर करण्याची भरपूर क्षमता मध्ये असते. अध्ययनाचे मूल्यांकन, अध्ययनातील मूल्यांकन हेच अध्ययन आणि अध्ययनासाठीचे मूल्यांकन. द राईट आन्सर इज ऑप्शन बी. अध्ययनासाठीचे मूल्यांकन, असेसमेंट फॉर लर्निंग. क्वेश्चन नंबर 67. अनुदेशनामध्ये प्रक्रियेवर जास्त व शिकवल्या जाणाऱ्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते. हे चे तत्व आहे. द मानववंशशास्त्रज्ञ, कार्यपद्धती, सी. प्रौढ अध्यापनशास्त्र आणि डी. अध्यापनशास्त्र. तर याच्यामध्ये काय दिलंय? प्रक्रिया जास्त आणि शिकवल्यावर जाणाऱ्या आशयावर कमी भर दिला जातो, म्हणजेच प्रौढ अध्यापनशास्त्र, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 68. मॉरिसन अध्यापन प्रतिमानाच्या आकलन स्तरांच्या 5 पायऱ्यांचा योग्य क्रम असा आहे. तर यांच्या 5 पायऱ्या म्हणजे ऑप्शन ए. अन्वेषण, सादरीकरण, सात्मीकरण, संघटन आणि पठण. क्वेश्चन नंबर 69. फ्लॅडरच्या आंतरक्रिया विश्लेषणात शिक्षकांच्या अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष बोलण्याच्या गुणोत्तराचे गणन करण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र वापरले जाते? आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या गुणोत्तराचे मूल्यांकन करायचं असेल तर आपल्याला ऑप्शन बी राईट आन्सर आहे. C1 + C2 + C3 + C4 हे आहेत इनडायरेक्ट, अपॉन C5 C6 + C7 हे आहेत डायरेक्ट. वरचे आहेत इनडायरेक्ट आणि हे आहेत डायरेक्ट इंटू 100. म्हणजे आपलं उत्तर लॅडरच्या आंतरक्रियाचं आहे इक्वेशन आहे. डायरेक्ट, इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बोलण्याचे गुणोत्तराचे प्रमाण. क्वेश्चन नंबर 70. अँडरसन क्रॉथवॉल यांच्या सुधारित वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणता उच्चतम बोधात्मक प्रक्रिया आहे?
ए मूल्यमापन करणे, बी उपयोजन करणे, सी निर्मिती करणे आणि विश्लेषण करणे. तर राईट आन्सर इज निर्मिती करणे, क्रिएटिव्ह. 71 मानसशास्त्रीय प्रयोगशाळेतील प्रयोगावर आधारित तंत्रज्ञानाचा उगम झाला आहे. हे अध्यापन, बी अनुदेशन, सी वर्तनवादी आणि दी माध्यम. द राईट आन्सर इज अनुदेशन. ऑप्शन बी इन्स्ट्रक्शनल. क्वेश्चन नंबर 72. एक मुलगा सामाजिक आंतरक्रियातून अध्ययन करतो हे विधान डॉट यांच्या ज्ञानरचनावादी अध्ययन तत्वाशी संबंधित आहे. ए पियाजे, बी ब्रुनर, सी वायोगस्की आणि सी ग्लेसरफिल्ड. राईट आन्सर इज ऑप्शन सी वायगोस्की. क्वेश्चन नंबर 73. काही विशिष्ट अध्ययन उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अध्यापन तंत्रज्ञानात ज्ञानाचे उपयोजन केलेले असते. तत्वज्ञानात्मक, समाजशास्त्रीय, वैज्ञानिक आणि वैयक्तिक. तर याच्यातला ऑप्शन आहे 1, 3 अँड 4. तत्वज्ञानात, समाजशास्त्रीय आणि वैयक्तिक. द राईट आन्सर इज ऑप्शन ए. 74. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सशी खालीलपैकी कोणतं पोर्टल संबंधित आहे? ऑफकोर्स सगळ्यांना माहिती असेल, स्वयं. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 75. वापरकर्त्याच्या सहभाग लोकशाही असणे आणि वापरकर्त्याच्या आंतरक्रिया प्रकार द्विमार्गी असणे हे दोन सुविधा तंत्रज्ञानात पुरवल्या जातात. द राईट आन्सर इज ऑप्शन बी वेब 2.0. 76. सहाय्यक तंत्रज्ञानाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना मदत करणे जेणेकरून ते करू शकतील. अध्ययन, संप्रेषण, चांगले कार्य. तर याच्यामध्ये अध्ययनाद्वारे विद्यार्थी अध्ययन पण चांगले करतात, संप्रेषण पण चांगले करतात आणि चांगले कार्य पण करतात. सो द ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. 1 सेकंड. फर्स्ट सेशनचा 77. सामान्यतः संगणक सहाय्यित अनुदेशन मध्ये या 3 प्रकारे तंत्रज्ञानाचा समावेश असतो. हार्डवेअर, सॉफ्टवेअर असतंच, कोर्सवेअर आणि कंटेंटवेअर. तर कोर्स जे आपण वेगवेगळे कोर्स करतो ते कोर्स म्हणजे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ऑप्शन सी. कंटेंटवेअर नसतं, कोर्सवेअर असतं. क्वेश्चन नंबर 76. ADDIE प्रतिमानाचे 5 टप्पे प्रभावी तयार करण्यासाठी गतिशील लवचिक मार्गदर्शन तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. ते अध्ययन व कृतीयुक्त आधार साधने, अध्यापन व समुपदेशन, प्रशिक्षण व कृतीयुक्त आधार साधने, अनुदेशन व कृतीयुक्त आधार साधने. द राईट आन्सर इज प्रशिक्षण. सी प्रशिक्षण व कृतीयुक्त आधार साधने. 79. खालीलपैकी कोणते पोर्टल UGCने जगभरातील शैक्षणिक समुदायातील भारतीय एम.फिल प्रबंध आणि PhD शोध निबंधाचा खुला प्रवेश सुलभ करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे? तर ऑप्शन इज शोधगंगा. 80. क्वेश्चन नंबर. ऑनलाईन सर्वेक्षणाचे हे साधन किंवा ऍप नाही. गुगल डॉक, टाईपफॉर्म, हॉटस्पॉट, सर्वे मंकी. तर गुगल डॉक नाही आहे, गुगल फॉर्म पाहिजे. तर गुगल फॉर्म राहिलं असतं तर आपलं आन्सर राईट होतं, पण त्यांनी गुगल डॉक दिलंय म्हणून ऑप्शन ए इज. 81. शैक्षणिक प्रशासनाचे प्राथमिक ध्येय कोणते? विद्यार्थ्यांची कामगिरीचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, शैक्षणिक संस्थेचे कार्यक्षम आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, अभ्यासक्रम विकसित करणे. द राईट आन्सर इज सी. शैक्षणिक संस्थेची कार्यक्षमता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे. क्वेश्चन नंबर 82.
संघटने सुवर्ण गुणवत्ता व्यवस्थापन कशावर भर देते? ए. फर्स्ट, खर्च कपातीच्या उपयोजनेद्वारे नफा वाढवणे. प्रक्रियेतील सुधारणा विचारात घेण्याऐवजी उत्पादन गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे. थर्ड, आवश्यक व्यावसायिक कार्य. तृतीय पक्ष विक्रेत्यांना आउटसोर्स करणे. अँड फोर्थ, संघटनेच्या सर्व कृतींमध्ये उत्कृष्टतेची पातळी संपादन करणे. तर राईट आन्सर इज केवळ ओनली 4 बी. संघटनेच्या सर्व कृतींमध्ये उत्कृष्टतेची पातळी संपादन करणे. क्वेश्चन नंबर 83. वर्गातील संवाद प्रत्याभरणाची कोणती भूमिका आहे? ए. संवाद प्रक्रिया एकतर्फी बनविणे. बी. विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यांकन करणे आणि सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणे. ती संवादामध्ये अडथळे निर्माण करणे. आणि बी. विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यापासून परावृत्त करणे. द राईट आन्सर इज ऑप्शन बी. विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यांकन करणे आणि सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणे. क्वेश्चन नंबर 84. वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या संशोधकाच्या गटासाठी लेव्हिन, लिपेट आणि व्हाईट यांच्या 1939च्या प्रयोगातील कोणता नेतृत्व शैली सर्वात प्रभावी ठरली? लेझेस-फेयर, लोकशाही, हुकुमशाही, लेझेस-फेयर व लोकशाही यांचे मिश्रण. द राईट आन्सर इज लेझेस-फेयर आणि लोकशाही यांचे मिश्रण. लेझेस-फेयर पण आन्सर बरोबर आहे माझ्या मतानुसार, परंतु त्यांनी दोघं एकत्र दिले म्हणून शक्यतो ऑप्शन डी. परंतु आता जेव्हा आन्सर की येणार युनिव्हर्सिटीची सावित्रीबाई फुले यांनी तेव्हा एकदा कन्फर्म करूया, परंतु माझ्या मतानुसार कधी लेझेस-फेयर आणि लोकशाही यांचे मिश्रण. 85. शैक्षणिक व्यवस्थापनातील नियोजन असे असावे. निरंतर गतिमान आणि ताठर, खंडित स्थिर आणि ताठर, निरंतर गतिमान लवचिक, खंडित गतिमान आणि लवचिक. द राईट आन्सर इज ऑप्शन सी. निरंतर गतिमान आणि लवचिक. ताठर नसता, फ्लेक्झिबल असतं. क्वेश्चन नंबर 86. एखाद्या समूहाला मान्य होईल अशा प्रकारे व्यक्तींना वागायला लावण्याच्या कृतीस काय संज्ञा आहे? मतारोपण, सामाजिकीकरण, ब्रेन वॉशिंग आणि प्रचार. व राईट आन्सर इज मतारोपण. आपली मत त्या समूहावर लागतं. पोको-योको हे संकल्पना कोणी विशिष्ट स्वरूप दिले? ए. शिजेबी शिंगो, बी. डेमिंग, सी. क्रासवे अँड ज्युरेन. द राईट आन्सर इज ऑप्शन ए. शिजेबी शिंगो. क्वेश्चन नंबर 88. 2016 मध्ये संस्थेच्या एका गटाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक केली. या गुंतवणुकीने अपेक्षित परिणाम साध्य केले आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी विश्लेषण पद्धती वापरावी. आता इथं दिले आपल्याला विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये. तर विद्यार्थ्यांच्या निष्पत्तीमध्ये आपण खर्च लाभ विश्लेषण आपण ठरवत नाही. बी. अमूर्त लाभ विश्लेषण, सी. खर्च प्रभावित्व विश्लेषण अँड मूर्त लाभ विश्लेषण. द राईट आन्सर इज ऑप्शन सी. खर्च प्रभावित्व विश्लेषण म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह अनालिसिस. म्हणजे आपण कॉस्ट म्हणजे विद्यार्थ्यांवर जो पैसा खर्च करतो त्याचा इफेक्ट काय झाला म्हणून कॉज इफेक्ट अनालिसिस. खर्च प्रभावित्व विश्लेषण. नॅशनल नेटवर्क फॉर क्वालिटी अश्युरन्स एजन्सी इन हायर एज्युकेशन ही स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1991. क्वेश्चन नंबर 19. पुढीलपैकी कोणता नॅक गुणवत्ता मूल्यमापनाचा निकष नाही? संशोधन आणि विस्तार, आउटरीच अँड ऍक्टिव्हिटी, बी. शासन आणि नेतृत्व, सी. अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकन, आणि शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांची भरती. तर ए, बी, सी आहेत, ऑप्शन डी नाही. द राईट आन्सर इज ऑप्शन डी. शैक्षणिक व शैक्षणिक पदांची भरती.
क्वेश्चन नंबर 91. समावेशक याचे मूळ तत्वज्ञान म्हणजे डॉट डॉट. एकत्र शिका, एकत्र राहण्यासाठी शिका. बी एकत्र राहा, एकत्र शिकत राहण्यासाठी जगा. एकत्र शिका, एकत्र शिकत राहण्यासाठी जगा. अँड डी एकत्र शिका आणि सर्व एकत्र शिकण्यासाठी जगा. द राईट आन्सर इज ए. एकत्र शिका आणि एकत्र राहण्यासाठी शिका. क्वेश्चन नंबर 92. प्रतिभाशाली विद्यार्थी डॉट डॉट असतात. ए अंतर्मुख स्वभावाचे. बी गरजा पूर्ण करण्यास अक्षम. सी शिक्षकांपासून स्वतंत्र आणि डी निर्णय घेण्यास स्वातंत्र्य. द राईट आन्सर इज ऑप्शन डी. निर्णय घेण्यासाठी ते स्वतंत्र असतात. प्रज्ञावंत मुलं. क्वेश्चन नंबर 93. दृष्टीहीनांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संस्था डॉट डॉट इथे आहे. ए हरिद्वार, बी कानपूर, सी आग्रा, डी देहरादून. द राईट आन्सर इज ऑप्शन डी. देहरादून. क्वेश्चन नंबर 94. पीईडी प्रकल्पाच्या संदर्भात केंद्र व राष्ट्रीय शासनाचा सहभाग शेकडा प्रमाण डॉट डॉट आहे. ए 18-20, B 85-15, C 75-25 and 70-30. The right answer is option B 85-50. 80% central government, 15% state government. क्वेश्चन नंबर 95. अध्ययन अकार्यक्षम बालकांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. ए अस्थिर लक्ष, बी व्यावहारिक ज्ञानाचा अभाव, सी क्रमसंबंध समजत नाही आणि डी सामाजिक क्रियाशीलतेचा अभाव. द राईट आन्सर इज ऑप्शन सी. क्रमसंबंध समजत नाही. क्वेश्चन नंबर 96. FM ट्रान्समिशन ऍप्लिफिकेशन्स डिव्हाइस आणि ऑडिओ क्लिप हे डिव्हाइस डॉट डॉट करता वापरतात. ए मतिमंद बालक, बी दृष्टिदोष बालक, सी कर्णदोष बालक आणि सी अस्थिव्यंगता. द राईट आन्सर इज कर्णदोष बालकांसाठी वापरतात. क्वेश्चन नंबर 97. खालीलपैकी कोणती संघटना भाषा दोषाशी संबंधित आहे. अमेरिकन स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशन, बी इंटरनॅशनल रीडिंग असोसिएशन, सी इंटरनॅशनल लिटरसी असोसिएशन and the American Psychological Association. The right answer is option A. American Speech Language Hearing Association. क्वेश्चन नंबर 98. मुले आणि तरुण प्रौढ सामान्यपणे डॉट डॉट या श्रेणीमधील आवाज ऐकू शकतात. 1000 to 20,000 हर्ट्झ, बी 200 to 2000 हर्ट्झ, सी 20 to 2000 hertz and 20 to 20,000 hertz. The right answer is option D. 20 to 20,000 hertz. क्वेश्चन नंबर 99. खालीलपैकी कोणता एक बौद्धिक अपंगत्वाचा प्रकार आहे. ए ADHD, बी मतिमंदत्व, सी ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स and डी dyslexia. The right answer is option C. Autistic spectrum disorders. क्वेश्चन नंबर 100. उद्बोधन आणि गतिशीलतेच्या सूचना डॉट डॉट आवश्यक आहेत. ए गंभीर दृष्टिदोष बालकांकरता, बी व्यक्तिव्यंग बालकांकरता, सी वाचा कमतरता बालकांकरता and डी श्रवणदोष बालकांकरता. द राईट आन्सर इज ऑप्शन बी. अस्थिदोष बालकांकरता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी 51 to 100 एक्सपेक्टेड क्वेश्चन्स यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा सावित्रीबाई फुले यांची आन्सर की येईल तेव्हा पण मी व्हिडिओ टाकेन आणि त्या अनुषंगाने जे आपले उत्तर आहेत ते बरोबर आहेत की ते आपल्याला कळतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.